आमच्या आहे ना एक वेळ आम्हाला थोडा कमी जीव लावल, पण आपल्या दोन कुत्र्यांना ना आमच्यापेक्षा जास्त जीव लावते. बघा कसं आहे, ऐका ऐका कसं खायला वाटेल आता. मस्त. भूक लागली तुला? मग काय, मी सकाळी चहा बरं एक पोळी खाल्ली होती. एक वय मी तर म्हणलं 2 खाली असत्या. या ठिकाणी आपलं सगळं दुपारचं जेवण काढून घेतले. मिरच्या, चटणी, वडापाव, 3 वडापाव आणले ते. मला वाटलं दादा बी खाते, दादांनी काय खाल्लं नाही. या ठिकाणी आपली भजी आहेत. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. प्रॉब्लेम म्हणजे काय, तर आपल्या आईच्या ना भरपूर जास्त प्रमाणात पोटात दुखायला लागलेले. तर बकऱ्यापाशी कोणी नव्हतं म्हणून आईसोबत मी काय जाऊ नाही शकलो, आणि दादा तर देवाला गेलं. आणि सगळ्यात मोठी चुकी झाली माझ्याकडून आज. काय झाली मित्रांनो, तर मित्रांनो माझ्या आयुष्यात ना माझ्या डोळ्यातनं पाणी कोणासाठीच येत नाही, म्हणजे ना कधीच कोणासाठी आलं नाही. पण माझ्या आईला ना थोडं जरी काय झालं ना, आईला थोडं जरी काय झालं ना, मला अक्षरशः खूप रडायला येतं मित्रांनो. कोणी नेलं? बाळाने काय? हा, सार्थकने. मी सांगितलंय सगळं व्हिडिओ मध्ये डिटेल, दिवसभराचा व्हिडिओ शूटिंग झालाय. राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे आपल्या इकडं देवाचा खेळ आणि आपले आईबे आले. तर आज दिवसभराचं वातावरण आणि जत्राला गेलो तर तिकडचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग बघा आपल्या दादांची गाडी. दादांनी मी आलतो इकडे जरा फाट्याव, आणि आपली आई काय चाललंय? चालली बाबा खेळाला. देव आज देव. 4 चाकी गाडीत आली आहे. आणि हे आपलं ड्रायव्हर दत्तू तात्या घेऊन आले ते आपल्या आईला. खेळाव जातो ना वरवेला. हा, वरवेला खेळ आहे मित्रांनो. देवाचा कड जायचा, तिकडे जाणार आहे ती. तर आपली आई आणि दत्तू तात्या आहेत, आणि दादा बी जाणार आहेत. पण आता पहिलं मेंढरापाशी जावं लागेल. मी आलो ना हे मेंढराकडे. सकाळी गेलो तुम्ही जरा बाहेर, त्याकरता ब्लॉक काढायचा लेट. आणि आपली आई आहे आता मेंढरापाशी सावलीला मेंढरा बसलेली. चाललोय आता. दादा तिकडे देवाला गेलं. संध्याकाळी जमलं तर आपल्याला मी जाईल मित्रांनो, नाही जमलं तर मग काय एवढं नाही, आपल्या घरची शूटिंग घेईल. मित्रांनो, उन्हाळ्याच्या उन्हाची मेंढरं सगळी बघा सावलीला बसवले ते आईने. आई एकटीच होती. इकडे बी काय शिरड उभे राहिले ते. आणि या ठिकाणी आपली आई बी बसली. आई मग कसं काय? काय नाही, चांगले. हां, काय आणलं असेल सांग बरं. मी खायला आता काय आणले काय माहिती. वेळ हां, आणि दुसरं काय आणले काय नीट सांग, खरं खरं सांग. चुकलंय तुझं पहिलं. मग काय आणली भाकरी. करेक्ट सांग एवढं. मग नाही मी म्हणतो. हा, गोड पाव आणलं असेल. कसं ओळखलं. तर मित्रांनो, काय झालं, 2 दिवसापूर्वीच्या आपल्या पोळ्या होत्या, आणि त्या पोळ्या सकाळ चहाबरोबर इतकी मस्त पोळी लागते ना, तुम्ही बी एकदा ट्राय करून बघा मित्रांनो. अशी गुळवणी बनवतात ना, त्यापेक्षा चहाबरोबर पोळी खायची दुधाच्या. आणि सकाळी आईने दुधाचा चहा केला पोळी खाण्यासाठी. मी म्हटलं दुधाचा चहा बनव. आईने केलता चहा, आणि त्याबरोबर पोळ्या मी मित्रांनो 3 पोळ्या खाल्ल्या. 3 पोळ्या खाल्ल्यानंतर आईने बी 2 पोळ्या खाल्ल्या. आणि मग आम्हाला कुठे भूक मित्रांनो. सकाळी आई बी नाही जेवली, मी बी नाही जेवलो. आणि मग म्हणलं आई काय जेवली नाही, उपाशी राहीन. मी बाहेर गेल्यामुळं म्हणलं आई उपाशी राहीन. मग पुन्हा घरी गेलो गाडी घेऊन. दादांना गाडी द्यायच्या आधी घरी गेलो. आणि मग काय केलं, वाड्यातनं आपल्या 2-3 चपात्या, 1-2 पोळ्या, त्यात मसाला एकदम मस्त खायला आणलं. आपल्या दादांच्या मोबाईलला प्रॉब्लेम आल्यामुळं फाट्यावर गेलतो. आणि फाट्यावर गेल्यानंतर मग म्हणलं आलो इथं आपलं काहीतरी आईला व्हायचं नेऊ नाही का, वडापाव आईला आवडतं. तर म्हणलं मग भेळ नको, आता वडापाव नेऊ. तर मित्रांनो 2-3 वडापाव बी घेऊन आलो. आणि आता मस्त आईन मी जेवण करणार आहे. आपली आई थंडगार बोरचं पाणी घेऊन आले. आई आता जेवण करायचं ना. कुठून आणलं पाणी? बोरचं. हा बघा, पाणी बिणी आणले. बस आता सावलीला. बघा कसं आहे, ऐका कसं खायला वाटेल आता. मस्त. भूक लागली तुला? मग काय, मी सकाळी चहा बरं एक पोळी खाल्ली होती. एक वय मी तर म्हणलं 2 खाली असत्या. मी तर सांगितलं लोकांना, आईने 2 मी 3 खाल्या ना, आईने 2 खाल्या. आई तर म्हणते 1च खाली. वा वा बघा, चटणी त्याचबरोबर काय पाव. वा बघा, सगळं आई काढून घेते. भारी वाटायला लागले नाही का. आई आवडतो का तुला वडापाव? वडापावच आवडतो मला. आणि बेळ? बेळ एक आवडतो. अजून काय आवडतं सांग.
दुसरं नाही लय गोड आवडत एवढंच खाते मी. कुठं गेली ना हम्म. तरी कवा मिसळ खाते. मिसळ एक आणि वडापाव. मित्रांनो, आईला जेवढं बी आवडतं ना ते सगळं मी आणण्याचा प्रयत्न करतो. आई काय मी काय काय चारलंय तुला सांग आता. मिसळ चारले, वडापाव चारला, भेळ, परत काही बी बाकरवडी चारली का नाही? चारली की. हा मित्रांनो, आपल्या आईला आपण खायला चारतो नाही का भावा. किती खायला आणले. एवढं कोण खायचं? मग तुझी काळजी आहे ना मला. आणि ना पण एवढं खाईल कोण? भजीन बिजीन आणलं ते. या ठिकाणी आपलं सगळं दुपारचं जेवण काढून घेतले. मिरच्या, चटणी, वडापाव, 3 वडापाव आणले ते. मला वाटलं दादा बी खाते, दादांनी काय खाल्लं नाही. या ठिकाणी आपली भजी आहेत आणि काय काय आहे. मिरची आहे, लसणाची चटणी ते शेंगदाणे चटणी आहे. हम्म. ह्याच्या खाली काय आहे? घुगऱ्या, मसाला. कशी टॅप केली मी. मांदाळू माझ्याकडच घेऊन चाललाय. ऐकतच तुझी सवय लागणार ना मला. आईने मागच्या वेळेस लय खायला आणलेलं, त्यामुळं म्हणलं आपल्या आईला बी आता आपण लय खायला घालू. मित्रांनो, माणूस किती बी घरनं जेवून येऊ द्या, आणि असं दुपारचं जेवण आलं ना भारीच वाटतं. भारी खायला आणि एकदम मस्त काय काय. हा, निकाळजीने खातो माणूस. सकाळची लय वडवड असते. मेंढराला ऊन लागते, मेंढर सोडायचे आज काय नाही. आणि ते मेंढर बी सकाळी खाऊन निवांत बसले ते, आम्ही मी निवांतच आहे. त्यामुळं ना मला वाटतंय आई अर्धी भाकर तरी जास्त खात असेल माणूस असं निकालच्या. हा, खातो. वडवडीने जास्त खात नाही. आणि वडापाव तर एकदम मस्त लागतोय. हो का, वडापाव खातो मी बी. ती मेंढरं इतकी बेकार आहेत ना, आम्ही जेवण करत होतो आणि जेवता जेवता तो का तिकडे गेली निघून. आपली आई गेली मेंढरं आणायला. आपल्या आईचं आणि माझं मस्तपैकी जेवण झालं. आपलं तर पोट भरलं, पण आपल्या मेंढरांचं बी पोट भरलं पाहिजे ना. तर आता सावलीची मेंढरं चालवले ते चारायला. अजून बी ऊन आहे जरा, पण जावंच तर जरा ऊन होईल कमी. आणि आता आपल्या मेंढरांना बऱ्याच ठिकाणी चारायचे. तर कुठं काय आपण मेंढरं चारतोय ते बी बघायचे तुम्हाला. ते मेंढरं चालले तर इथून, आणि इथं बघा कसं पावायचं चाललंय. बघा टाकीवर चांगली पावते ते. आम्ही पण भरपूर पावायचं असं नाही का. पहिलं ना मित्रांनो, आम्ही असं नाही का, आमच्या इकडं बकरीवाली सगळे असायची ना, तेव्हा आम्ही 2-3 जण पोरं असायचो. कसं असतं, कुठल्या गोष्टीला मित्र असल्याशिवाय मजा नाही, माहिती आहे का. मित्र असल्यावर जी मजा असते ना ती गोडच नाही. आता कसं सगळी एकटी पडल्यात आपापल्या परिस्थितीमुळं, याच्यामुळं सगळे कामात गुंतले ते राव. नाही तर मित्र ते मित्रच असतात. आपली सगळी मेंढरं तांबाटीच्या रानात आलेली आहेत. हवा आज ही तांबाटी चारायचा आपला 3रा दिवस आहे मित्रांनो. बघा आई तिकडं थांबले पुढं, आणि हा 3रा दिवस आहे ना. अजून बी पालासाला 1 दिवस खात्याल. म्हणजे आपली तांबाट्यांनी असं थोडी 4 दिवस तांबाटी फुगस तर खाल्ले ते. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. प्रॉब्लेम म्हणजे काय, तर आपल्या आईच्या ना भरपूर जास्त प्रमाणात पोटात दुखायला लागलेले. तर बकऱ्यापाशी कोणी नव्हतं म्हणून आईसोबत मी काय जाऊ नाही शकलो. आणि दादा तर देवाला गेलं, आणि आई कुठे गेली नाही का, तिकडंच मी एकटाच बकऱ्यापाशी आहे. आणि भरपूर वाईट वाटलं आता नाही का. आणि सगळ्यात मोठी चुकी झाली माझ्याकडून आज. काय झाली मित्रांनो, तर ते आईने आणि मी बी खाल्लं नाही का. ते जे खाल्लं त्या पोळ्या आणि चपात्या होळीच्या 2 दिवसापूर्वीच्या होत्या, आणि आईने त्या चपात्या आणि पोळ्या होत्या, त्यामुळं काय भाकरी केल्या नव्हत्या. तर मला असं आईला असं वाटलं असेल हे वाया जाण्यापेक्षा नसेल खराब झालं. मला तर वाटतंय मित्रांनो, त्या शिळ्या पोळ्यांनी आणि चपातीनी असं झालं काय. आईच्या पहिले बी कवा पोटात दुखायचं. आणि मला तर वाटते मी वडापाव आणलेलं ते ताजं होतं, आणि त्याचबरोबर ज्या पोळ्या होत्या चपात्या होत्या त्या शिळ्या चपात्या आणलेल्या खायला. मेंढरं चालवल्यात वाटणी, आणि दुसरं कोण दिसतंय का? मागं बी कोणी नाही आणि मोरं बी कोणी नाही, मधीच मी आहे. तर मित्रांनो, माझ्या आयुष्यात ना माझ्या डोळ्यातनं पाणी कोणासाठीच येत नाही. म्हणजे ना कधीच कोणासाठी आलं नाही. पण माझ्या आईला ना थोडं जरी काय झालं ना, आईला थोडं जरी काय झालं ना, मला अक्षरशः खूप रडायला येतं मित्रांनो. म्हणजे ना मी कॅमेऱ्यासमोर दाखवत नाही, पण माझ्या आईला खूप बोलतो मित्रांनो, खूप बोलतो खूप. आणि म्हणजे नाही का, कॅमेऱ्यासमोर सगळी रिॲलिटी कोणीच दाखवत नाही मित्रांनो. आज मी तुम्हाला सांगतोय,
आपली जी परिस्थिती आहे, आपण काय करतोय, किती हालसण करतोय, कॅमेऱ्यासमोर कधी कोण दाखवत नाही. पण अशी वेळ आली ना, माझी इच्छा नव्हती व्हिडिओ बनवायची, पण ना मी माझ्या आईला खूप त्रास दिला आहे मित्रांनो. नाही का, आईच्या आज इतकं पोटात दुखायला लागले. आई तिकडे कुठं गेले काय माहीत नाही. तर मित्रांनो, आपली ज्या ठिकाणी आता मेंढरं गेलती ना, त्या ठिकाणी एक बंगला आहे आपल्या सोमातात्यांचा. तर आई तिथे गेली असली तर सोमातात्यांचा जो मुलगा आहे ना सार्थक, तर सार्थकने आपल्या आईला दवाखान्यामध्ये नेलेले आहे. मी तात्यांना फोन केला होता, तेव्हा तात्या म्हणलं, तात्यांचा मला आलता, मला म्हणलं कुठे बकरी, तर मी सांगितलं असं असं झाले. मग म्हणले ठीक आहे, काय काळजी करू नको, मी सार्थकला सांगतो आईला दवाखान्यात न्यायला. तर सार्थकने आईला आता दवाखान्यात नेले. आता बकरी घरी नेतो आणि बघू मग त्यांच्या घरी आई असली तर घरी जातो मी, नाही तर मग दवाखान्यामध्ये डायरेक्ट. 6 वाजून गेले ते, तरी आपली बकरी इकडंच आहे, वाडकरवाडीच्या इकडं. हो का, त्यांना आता गोळा करून कसं एकट्याला मित्रांनो कोणी असलं ना तर हो का, कोणी आहे का, हो का एकटाच आहे. आणि किती नाही का 10 बकरी असली तरी 2च माणसं लागतात, आणि 200 बकरी असली तरी 2च माणसं लागतात. एकट्याचं भरपूर हाल होतात, पण मित्रांनो हाल होतील, हार नाही. बघू आता. काळूसुद्धा आलेला आहे आणि आईला शोधतोय बघा. हो का, आईला शोधायला गेला. आईचा सगळ्यात लाडका व्यक्ती म्हणलं तर काळू आहे. इकडून आला आणि पार मागं गेला हो का, मेंढरांच्या मागं, आणि मागं जाऊन हो का आत्ताशी मायक आलाय. काळू, आई आजारी झाली बाळा आपली. काळू हो का, घरी मित्रांनो कोणीच नाही, आणि घर बघा कसं वाटतंय. काळू गेलाय, काळू पळत आलाय हो का. इथं कोकरी सोडाय सुद्धा कोणी नाही हो का. हे कोकरी आणि मेंढरं जवळजवळ मित्रांनो 2-2.5 किलोमीटर एकट्याने मेंढरं आणले तर माहिती आहे का. भरपूर त्रास दिला. आता काय, ज्याचं दुःख त्यालाच माहीत असतं. काय आता आलेलो आहे फायनली, नाही का, तुम्हाला म्हणलेलं हाल होतील, हार नाही होणार, आणि फायनली वाड्यात आले. हो का, आपली इथं वाघर आहे आणि हे आपलं बिराड. घरी कोणी नसल्यामुळं आपलं हे बघा धुणं सुद्धा तसंच वाघरावे. सकाळी वाळाय घातलेलं हे धुणं हो का. ह्या आईने सकाळी चादरी सुद्धा धुतल्या होत्या, पाणी आहे म्हणून हो का. आणि हो का, इकडं सुद्धा एक स्त्री ना घराची देवी असते मित्रांनो, देवी. खरंच प्रत्येकाच्या घरातली ज्याला आई नाही ना, खरंच ज्याला आई नाही ना, तो जीवनात हरलेला व्यक्ती असतो, खुश नसतो कधी तो. आणि काळू बघा आपल्या आईची वाट कसे बघतोय हो का. त्याला वाटते इकडून येईल तिकडून येईल. खरंच राव, त्याला वाटते आई कोणाकोण येते. ही ना आमच्या आई ना एक वेळ आम्हाला थोडा कमी जीव लावल, पण आपल्या 2 कुत्र्यांना ना आमच्यापेक्षा जास्त जीव लावते. मित्रांनो, मी आलेलो आहे तात्यांच्या घरी हो का. हे आपलं बंगल्याचं नाव नाही दिसत, स्वप्न सार्थक नाव लिहिलेलं आहे वरती. आणि आपली आई दिसली का तो का आतमध्ये, तो का आलो आलो आलो. तर आपलं हो का, त्यांनी कडबा आणायचं चाललेलं ते आपलं बघा. आपलं तात्या नाही तात्या नाही, आत आहेत का, सार्थक बघा. हाच सार्थक आहे, याने आपल्या आईला दवाखान्यामध्ये नेलं होतं. तो आता कडबा आणायला गेलता. आता दादा आले ते. तर हे आपली आजी आणि हे आपली आई हो का. आई बरं वाटते का. आणि ह्या कोण आहेत आजी. हा ते आहेत. तर हे आपलं तात्यांचं घर बघा कसं आहे मस्तपैकी. टी व्ही बघत आपली आई बसलेली. हा सार्थक हो का. कितीला आहे सार्थक आता. 11वी. हा आपला हा सार्थक आता 11वीला आहे मित्रांनो. आणि इथं बघा त्यांनी सगळा कडबा आणलेला वरदार आहेत ते. आपण तुम्हाला सांगतो ना तिकडं वर चिकंदर आहे, तिकडून हा एवढा कडबा आणला इथं खाली केलाय हो का. या गाडीतनं खाली केलाय. हे तात्यांचा घोटा बघा. आपलं तात्या आहे ना. हा कॅमेरा चालू आहे का. नाही ना पहिलं म्हणलं तो जीव होणच जावं. तो मग बघितलं का हा रस्त्यावर झोपलेली. हो, त्याचं
त्याच्यामुळं म्हणलं बाबा ते सगळं राहू दे, हा त्याला म्हणलं पहिले घेऊन जावा ताई. बरं झालं. हा मी आहो एकटाच बकरे कवतो. दादा अजून आलाच नाही बाई, आत्ताशी आले ते. वाड्यावाला ना. छोटासा गोठा आहे तात्यांचा, 2 गाय आहेत हो का. यांना आता खादगी दिले हो का, ही एक आणि ही एक. आपले आई बसले या ठिकाणी हो का. आई कसं वाटतं इथं? इथं मस्त वाटतंय. पोट राहिलं का महत्वाचं? राहिलं बाबा. राहिलं ना. हा आपल्या आईचं भरपूर पोट दुखत होतं मित्रांनो. आई तिकडं रस्त्यावरती होती. त्यानंतर मग तात्यांना पाहिलं. आपल्या आईला गेली का दवाखान्यात? काय आणले दाखव बघू दे यांना काय काय आणले ती. सगळं सोडून दाखव आता. कोणी नेलं? गावाला नेलं. माळा नेलं. हा सार्थकने मी सांगितलंय सगळं व्हिडिओ मध्ये डिटेल. दिवसभराचा व्हिडिओ शूटिंग झालाय. दाखव असं हातात घेऊन दाखव सगळं. पासपोर्टसाठी काय पाहिजे? हो का, दाखव की असं गोळ्या. इकडं बघ. बाय बाय आजी, बाय बाय. हा हो का, चाललो मित्रांनो आपण. आपली गाडी घेऊन आलोय आईला न्यायला. आणि आईला काय काय दिलंय हो का. हा चिवडा, शेंगा. आई मजा झाली हा. मग काय. काळू आईला भेटाय आलाय हो का. कोणी नाही आलं पण काळू आलाय. आपला काळू बघा मित्रांनो हो का. लय जीव आई, लय जीव काळूचा. निम्या वाटतच आलाय भेटाय आयला हो का. गाडीचा आवाज आला वाड्यावरती कोण आले? का जत्रमुळे आकू आणि पगू. काय रे बरं आहे का? पगू आणि आक्कूबाई आले आणि आई बी आले बघा. आणि आबा बी आल्यात. आबा बरं आहे ना? तर आपली आई वाड्यावर आले आणि डायरेक्ट झोपलेली आहे या ठिकाणी हो का. आणि आईचं चाललंय चहा पाणी हो का. आई बरं वाटतंय ना? हा बरं वाटतंय आता. तर मित्रांनो आई मी आपलं वाड्यावरती आलेलो आहे. आणि आई आता थोडासा चहा पिते. आईची अजून बी तब्येत काय ठीक नाही झालेली एवढी, पण आई आता आपली बऱ्यापैकी चांगली आहे नाही का. मगाशी जे आईचं पोट दुखत होतं ना ते आता आई होय आहे आता आहे ना थोडं ठीक. मग दुखत होतं, आता एवढं नाही दुखत. हां तर आई आपली ठीक आहे आता.